खासदार श्रीकांत शिंदे यांनी कल्याणच्या अत्याचार आणि हत्या प्रकरणातील पीडित कुटुंबाची भेट घेतलेली आहे। आरोपीला फाशी कशी होईल याकरता सरकारच्या बाजूने पूर्ण ताकदीने न्यायालयात प्रयत्न केले जातील असं आश्वस्त देखील कुटुंबियांना केलेलं आहे। आरोपीला 100% फाशीची शिक्षा होईल असं खासदार श्रीकांत शिंदे म्हणतात। पोलिसांनी आरोपीला पकडलेला आहे बुलढाण्यातून आणि त्या आरोपीवरती कठोर अशी कारवाई ज्या काही कलम आहेत ते कलम त्याच्यावरती लावले जातील आणि कठोरातली कठोर कारवाई त्याला फाशी कशी होईल त्याच्यासाठी सरकारच्या बाजूने पूर्णपणे ताकदीने प्रयत्न जे आहे कोर्टामध्ये केले जातील आणि त्याला नक्कीच फाशी होईल। सरकारकडून पूर्ण प्रयत्न जे आहेत त्या गुन्हेगाराला अशा गुन्हेगाराला ज्याने असं कृत्य केलं त्याला फाशीची शिक्षा कशी होईल याच्यासाठी पूर्ण प्रयत्न जे आहेत आणि 100% फाशीची शिक्षा त्याला होईल। या सगळ्याविषयी अधिक माहिती घेण्याकरता थेट जाते कल्याणला आपले प्रतिनिधी भूषण शिंदे यांच्याकडे। भूषण, काय अधिक माहिती या सगळ्या संदर्भात? कल्याणमधल्या या घटनेनंतर आता मात्र सर्व स्तरातून, केवळ कल्याणच नाही तर सगळ्या स्तरातून या घटनेचा निषेध व्यक्त केला जातोय। काल कल्याणमध्ये मोर्चा सुद्धा निघालेला होता। आज चित्रा वाघ सुद्धा डीसीपींशी भेट घेतील, चर्चा करतील। पण कल्याणच्या या घटनेनंतर, कल्याण असू दे किंवा बदलापूर, या सगळ्या घटनेनंतर आता सवाल उपस्थित होतोय तो लाडक्या बहिणींच्या सुरक्षेचा। नक्कीच लाभी, पुन्हा एकदा माणुसकीला काळीमा फासणारी घटना जी आहे ती आपल्या कल्याणमध्ये पाहायला मिळत आहे। एका लहान चिमुरडीवरती, अल्पवयीन मुलीवरती अत्याचार करून तिची हत्या, निर्गुण हत्या करण्यात आलेली आहे। एकंदर विकृत नराधमाने 23 तारखेची संपूर्ण घटना असून 23 तारखेला आपल्या जाळ्यात तिला ओढलं आणि एकंदर कुठेतरी तिच्यावर अत्याचार करत एकंदर तिची हत्या केली आहे। एकंदर त्याच्या पत्नीने सुद्धा त्यामध्ये कुठेतरी साथ दिल्याची देखील धक्कादायक माहिती मिळत आहे। एकंदर त्या संपूर्ण मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी त्याच्या पत्नीनं मदत केली देखील आपल्याला संपूर्ण माहिती मिळते। त्यामुळे एकंदर हा संपूर्ण जो कट आहे किंवा जे हत्याकांड आहे त्यामुळे आता संपूर्ण कल्याणच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्र हादरलेला आहे। एकंदरीत संपूर्ण गोष्टीच्या संपूर्ण घटनेची सर्व स्तरातून आपल्याला टीका होताना पाहायला मिळत आहे। अगदी भाजपचे ज्येष्ठ नेते सुद्धा या संपूर्ण घटनास्थळी जाऊन पोलिसांची भेट घेत आहेत, एकंदर संपूर्ण घटनेची माहिती घेत आहेत। स्वतः राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा संपूर्ण घटनेची माहिती घेऊन कुठेतरी नराधमावर कठोर कारवाई केली अशा प्रकारे संपूर्ण माहिती मिळत आहे। त्यामुळे कुठेतरी संपूर्ण घटने सध्या निंदा होताना आपल्याला पाहायला मिळत आहे आणि एकंदर संपूर्ण या घटनेचे पडसाद सध्या आपल्याला उमटताना पाहायला मिळत आहे। आज कल्याणमध्ये सुद्धा या संपूर्ण घटनेचे पडसाद उमटत आहेत। आज अनेक ठिकाणी नागरिकांचं जो आहे ते निदर्शन आपल्याला होताना पाहायला मिळणार आहे। त्यामुळे आज सुद्धा या घटनेचे पडसाद उमटत आहेत आणि नागरिक जे आहेत, सामान्य नागरिक आहेत, त्यांची मागणी हीच आहे की या संपूर्ण नराधमाला कठोरात कठोर कारवाई करून याच्यावरती फाशी शिक्षा सुद्धा झाली पाहिजे अशा प्रकारे देखील त्यांची मागणी आहे। त्यामुळे संपूर्ण घटनेत सध्या आपल्याला पडसाद उमटताना पाहायला मिळत आहे आणि एकंदर संपूर्ण घटनेचे सध्या तीव्र पडसाद संपूर्ण राज्यामध्ये आपल्याला उमटताना पाहायला मिळत आहे। या सगळ्या प्रकरणी राज्याचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील आदेश दिलेले आहेत फाशीच्या शिक्षेसंदर्भात। इतकंच नाही तर डॉक्टर श्रीकांत शिंदे खासदार यांनी देखील काल कुटुंबियांची भेट घेतली, पीडित कुटुंबियांची, आणि स्पष्टच केलंय की गुन्हेगाराला फाशी कशी होईल या दृष्टिकोनातून सातत्यानं आम्ही प्रयत्नशील राहू अशी ग्वाही देण्यात येते। गुन्हेगारांना आता माफी नाही असं सरकारचं धोरण दिसतंय। नक्कीच लाभी, एकंदर सरकारने कठोरात कठोर पावलं उचलायला सुरुवात केलेली आहे। अगदी तिथले स्थानिक खासदार श्रीकांत शिंदे यांनी तात्काळ जाऊन कुटुंबियांच्या पीडितांची भेट घेतलेली आहे आणि कुठेतरी संपूर्ण घटनेची माहिती त्यांनी स्वतः जाऊन घेतलेली आहे। स्वतः पोलिसांनी सुद्धा अलर्ट मोडवर येत कुठेतरी 23 तारखेला ही घटना असताना अगदी 24 तासाच्या आत या संपूर्ण नराधमाला सुद्धा अटक करण्यात आलेली आहे। त्या नराधमाला ताब्यात घेतलेला आहे, त्याची सध्या चौकशी सुरू आहे। त्याची पत्नी, हिचा सुद्धा ज्यामध्ये काहीचा सहभाग आहे, तिला सुद्धा ताब्यात घेतलेला आहे। एकंदर त्याची सुद्धा चौकशी सुद्धा सध्या सुरू आहे आणि एकंदर संपूर्ण घटनेची स्वतः माहिती राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा घेतलेली आहे। त्यांनी कठोरात कठोर कारवाई होईल अशा प्रकारे आश्वासन दिलेलं आहे। त्याला फाशी शिक्षा व्हावी अशीच तिथल्या स्थानिकांची मागणी आहे। त्यामुळे संपूर्ण घटनेची निंदा सध्या आपल्याला होताना पाहायला मिळत आहे। कल्याणमध्ये आज सुद्धा अनेक ठिकाणी या संदर्भात निदर्शन होणार आहेत आणि एकंदर अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी सरकारने आता कठोरात कठोर पावलं उचलावीत, कठोरात कठोर कारवाई करावी अशा प्रकारे मागणी होताना आपल्याला पाहायला मिळत आहे। त्यामुळे आज या घटनेत सध्या पडसाद आपल्याला उमटताना पाहायला मिळणार आहेत। लाघवी, अगदी धन्यवाद भूषण, तुम्ही दिलेल्या एकूणच सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।